चला पहा बेटा, हे बघितलं का बेटा? सेल होल्डर कुठे असतं सांगा बरं का? रिमोटच्या गाड्या असतात वगैरे असतात किंवा आपलं बॅटरी असते, हे रिमोट आहे बघा, हे रिमोटच्या खाली असतो ना, हे काय म्हणतात त्याला? सेल होल्डर. काय म्हणतात त्याला? सेल होल्डर. बघा, दिस काइंड ऑफ इलेक्ट्रिक सेल हॅज अ कॅपॅसिटी टू डिलिव्हर लार्ज करंट. आता अशा प्रकारचे जे सेल्स असतात हे झाले आपल्या वरच्या साईडचा सेल बरं का, त्याच्याबद्दल आपण उल्लेख केलेला आहे. मग फ्रेंड्स, लीड ऍसिड सेल्स आर यूज्ड इन द कार्स. या ठिकाणी काय करतात? जे लीड ऍसिड सेल असतात. कोणते सेल बेटा? लीड ऍसिड सेल. याचा वापर कुठे केला जातो? कार्स मध्ये. यांचा वापर कुठे केला जातो? ट्रक मध्ये. यांचा वापर कुठे केला जातो? मोटरसायकल मध्ये. यांचा वापर कुठे केला जातो? अनइंटरप्टेड पॉवर सप्लायज मध्ये. म्हणजे अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय कुठे आवश्यक असतात? दवाखान्यामध्ये वगैरे, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज मध्ये. का? कारण तिथे कंटिन्युअसली काय लागतो? पॉवर सप्लाय बंद पडायला जमत नाही. अशा ठिकाणी काय केला जातो? याचा कंटिन्युअसली वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि जे आपल्याला पुढचं शिकायचं आहे त्याचं नाव आहे निकेल कॅडमियम सेल. यांना म्हणजे काय? निकेल. सीडी म्हणजे काय? कॅडमियम सेल. कोणता सांगा? निकेल कॅडमियम सेल. सांगा कोणता? निकेल कॅडमियम सेल. These days a variety of gadgets are available. आता बघा, आपल्याला मार्केटमध्ये अनेक व्हरायटी ऑफ गॅजेट्स म्हणजे काय? वस्तू आपल्याला त्या ठिकाणी मिळतात आणि विच आर रिक्वायर्ड टू बी कॅरीड टू द डिफरंट प्लेसेस. आणि त्यांना काय करावं लागतं? एका ठिकाणापासून आपल्याला काय करावं लागतं? दुसऱ्या ठिकाणी कॅरी आउट करावं लागतं, घेऊन जावं लागतं. सच गॅजेट्स यूज. आणि अशा गॅजेट्स मध्ये, अशा वस्तूमध्ये कोणता सेल वापरतात? निकेल. कोणता? निकेल कॅडमियम. कोणता बेटा? कॅडमियम सेल. निकेल कॅडमियम सेलचा वापर केला जातो. आणि हे सेल काय करतात? 1.2 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी डिलिव्हर करतात. किती करतात? 1.2 व्होल्ट. व्होल्ट म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, डिलिव्हर करतात. आणि हे कसे असतात? रिचार्जेबल. म्हणजे परत परत काय करता येतं आपल्याला? रिचार्ज. हे लग्नात वगैरे बैठलं का मोठ्या मोठ्या बॅटऱ्या आहेत बघा, ते काय सांगा? निकेल कॅडमियम सेल्स आहेत. हे रिचार्जेबल असतात आणि 1.2 व्होल्ट एवढे त्या ठिकाणी काय करतात? जनरेट करतात. काय करतात? जनरेट करतात. काय करतात सांगा? जनरेट करतात. काय करतात सांगा बरं का? जनरेट त्या ठिकाणी करत असतात. हॅलो हॅलो सर, किती वस्तू सर, किती वस्तू नाही बोला. येस काय ना सर? बरं 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 बरं. वर्ग शाळा सर. सर विद्यार्थ्यांचं टाइम ॲडजस्ट होत नाही सर. तर त्यांचं काही कारण त्या 5:30 बॅचमध्ये सकाळी 8 ते 10 राहतात सर. फाउंडेशनची बॅच राहते आणि त्यांच्या शाळा सुरू दुपारी सुटतात विद्यार्थीवाल्यांचे सर. तेवढं एकच 7वी पण प्रॉब्लेम होतो छोट्या लेकरांना. काय सांगायचं? तरी माझी युट्यूबची व्हिडिओ राहतात, मी तुम्हाला पाठवून जातो. तेवढं जरी केलं तरी इनफ करतो. यंदा तर 5वी ते 7वीला विद्यार्थी शाळेला पर्याय नाही तर चांगले क्लासेस चालू बनले सर. तुमच्या तिथे दिल्लीमध्ये वगैरे बघा सर. तुमचं राहायला कुठं सर? परत सोबत म्हणलं मग मी एखादी सर, मी काय करतो क्लास केल्यानंतर कधी सांगू तुम्हाला करून देतो, रेकमेंड करून देतो. मी त्यांना व्हिडिओ कॉल करून सांगतो सर. येस सर. हो येस सर. येस सर. मला 7च्या नंतर कधी कॉल करा सर. बघा, आता सेल्स डिलिव्हर, किती सेल डिलिव्हर करतात? 1.2 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स डिलिव्हर करतात. आणि ते कशा असतात? रिचार्जेबल. कशा असतात सांगा बरं का? रिचार्जेबल असतात. पुढे पाहायचं इलेक्ट्रिक सर्किट. हे पूर्ण काय सांगा बरं का? इलेक्ट्रिक सर्किट. सर इलेक्ट्रिक सर्किट कशावर म्हणलो? कारण बेटा ह्याच्यामध्ये काय आहे? सेल आहे. ह्याच्यामध्ये काय आहे? प्लग की आहे. ह्याच्यामध्ये काय आहे? बल्ब आहे. ह्याच्यामध्ये काय आहे? कंडक्टिंग कॉपर वायर आहे. काय आहे? कंडक्टिंग कॉपर वायर. एवढं जर सर्व सोडलेलं असेल तर त्याला काय म्हणतात? सिंपल इलेक्ट्रिक सेल. काय काय सांगा सर? कॉपर वायर सर, बल्ब सर, सेल सर, प्लग की. काय आहे? प्लग की आहे. व्हेरी गुड. इलेक्ट्रिक सर्किट बघा. वेन अ सेल होल्डर. काय बेटा? ज्यावेळेस सेल होल्डर म्हणजे कळलं का? ज्यामध्ये आपण काय ऍडजस्ट करतो? सेलला ऍडजस्ट करतो, त्याला काय म्हणतात? सेल होल्डर. अँड इलेक्ट्रिक बल्ब. काय बेटा? हे झाला सेल होल्डर. हे काय झाला? सेल होल्डर. हे काय झालं? इलेक्ट्रिक बल्ब. हे काय झालं? प्लग की. प्लग की. काय बेटा? प्लग की आर कनेक्टेड बाय कनेक्टिंग वायर. कशाने कनेक्ट केलेले आहेत? कनेक्टिंग वायर्सने. कशाने कनेक्ट केलेले आहेत?
कनेक्टिंग वायर्सने. कशाने कनेक्ट केलेले सांगा? कनेक्टिंग वायर्सने. कशाने कनेक्ट केलेले आहेत? व्हेरी गुड, व्हेरी गुड. कशाने? कनेक्टिंग वायर्सने कनेक्ट केलेले आहेत. अँड ड्राय सेल इज फिटेड इन द होल्डर. ह्या होल्डर मध्ये काय टाकतात सांगा बरं का? ड्राय सेल. हो का, हे आहे का नाही? ह्याच्यामध्ये काय टाकता इथं सांगा बरं का? हे काय सेल आहे? हा सेल कोणता आहे सांगा बरं का? ड्राय सेल. कोणता सेल आहे? व्हेरी गुड. कोणता सेल टाकतो आपण त्याच्यात? सर ड्राय सेल टाकतो. कोणता सेल टाकतो बोला? ड्राय सेल इज फिटेड इन द होल्डर, देन द बल्ब लाइट्स अप. जर मी सेल टाकला गेलो तर बल्ब लागेल का? नाही ना. मग काय टाकावं लागेल? काय लावावं लागेल? सेल टाकावं लागेल. त्याच्यानंतर काय लाईट होतो? बल्ब. बाय क्लोजिंग द प्लग की. बाय क्लोजिंग द म्हणजे हे जोडावं लागेल ना. क्लोजिंग म्हणजे याला जोडणे. जोडल्यानंतर फ्लो होतो. दिस मीन्स दॅट करंट फ्लोज थ्रू द सर्किट. म्हणजे काय? करंट कशातून फ्लो होतो? यस, करंट कशातून फ्लो होतो? सर्किट मधून. आणि पुन्हा कोण जळतो? बल्ब. लाईटचा कोण होता? बल्ब. ऑन द रिमूव्हल ऑफ सेल. ज्यावेळेस आपण काय करतो? सेलला काढतो. कुणाला काढतो? सेलला. इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट स्टॉप. आणि जे इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. काय फ्लो होतो? इलेक्ट्रिक करंट कशातून फ्लो होतो? सर्किट मधून. आता मला सांगा, हे जर काढलं तुम्ही बाजूला, सेल काढल्यावर आता बल्ब ग्लो होतो का? नाही होत. बल्ब लाईट अप होतो का? नाही होत. फ्लोइंग थ्रू द सर्किट काय होतं? करंट थांबतं ऍज इंडिकेटेड बाय द बल्ब. बल्ब जर प्रकाश आला तर काय अर्थ आहे सांगा बरं का? काय फ्लो होत आहे? करंट. बल्ब जर लागला नाही तर ह्याचा अर्थ काय आहे? करंट फ्लो होत नाही. दिस टाइप ऑफ कनेक्शन ऑफ इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स. कंपोनेंट म्हणजे काय? घटक. कंपोनेंट म्हणजे काय? घटक. हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्शन्स आहेत इलेक्ट्रिकल कंपोनेंटचे, याला म्हणतात इलेक्ट्रिकल सर्किट. याला काय म्हणतात बेटा? इलेक्ट्रिकल सर्किट. त्या पूर्णाला काय म्हणतात सांगा? इलेक्ट्रिकल सर्किट. काय म्हणतात? हो का? या ठिकाणी सेलचा सिम्बॉल कसा बघा? प्लस आणि मायनस. बघा नीट बघा. प्लसच्या साईडचं मोठं करायचं. नीट आहे का? प्लसच्या साईडचं मोठं आणि मायनसच्या साईडचं छोटं. प्लसच्या साईडचं मोठं, मायनसच्या साईडचं छोटं. हे झालं सेल. हे काय झालं? सेल. समजा एक पेक्षा जास्त असतील म्हणजे किती? दोन. पहिला मोठा बारीक, मोठा बारीक, मोठा बारीक. कळलं का? असं जर असेल तर एक पेक्षा जास्ती असतील तर त्याला म्हणतात बॅटरी. काय म्हणतात त्याला? बॅटरी. एक असेल तर सेल आणि एक पेक्षा जास्त असतील तर एक पेक्षा जास्त असतील तर बॅटरी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? तुम्हाला परीक्षेला विचारतात काय आहे सिम्बॉल सेलचा, तर तुम्हाला सिम्बॉल त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. ठीक आहे बेटा? एकदा बघून घ्या सर्वांनी. शास्त्र त्यांना बघा लवकर. मोठ्यानं वाचत जायचं, मोठ्यानं बसायचं नाही. हॅलो. नाही एवढं नाही की मला काही सांगत पडणार नाही. स्पष्ट सांगतो. अजिबात एवढं करायचं असतं काय वगैरे करायचं असेल तर त्याला केस होता. कारण माझा मोबाईलवरती वर्ष बघितला मी जे इन्स्टिट्यूटला पोरं गेले त्यांना माझ्या वाईला फोन केले. तुम्ही ठरवा. मला अनुभव का? मला तुम्ही काय मला करायचं असं म्हणलं तर मी मला शिक्षण नाही. स्पष्ट बोला ना. आम्ही बोलतो दादा मी दादाला स्पष्ट करतो. तसं काही तुम्ही पहिला सांगा स्पष्ट बरं का? मी पोराला शिक्षण देत नाही. कारण माझा अनुभव आला गेला. पुढे पोरं काय गेला तिला नाही मला मला मी काय का बोलणार नाही. कारण मला अनुभव आहे. माझ्या हाताने वाईट तरी मला बोलणार नाही. वाईट वाटलं तर वाटतं. नाही मला माहिती आहे त्याचं. हा हे ते करायचं काही अर्थ नाही. येते जरी दिलं तरी मी कॅन्सल करता येते काही असेल. हा हा ठीक आहे. लिथियम आयॉन सेल. काय बेटा? लिथियम आयॉन सेल याचा वापर कशामध्ये करतात? आपल्या मोबाईलच्या बॅटरीमध्ये. कशामध्ये करतात? मोबाईलच्या बॅटरीमध्ये. आपल्या मोबाईलची बॅटरी कोणती असते? लिथियम आयॉन सेलचा वापर केला जातो. त्याचा वापर लॅपटॉपच्या खाली बॅटरी असते माहिती आहे का बेटा? मोठी एवढी मोठी बॅटरी असते. लॅपटॉपच्या बॅटरीमध्ये
स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये याचा वापर केला जातो. दीज सेल्स कॅन बी रिचार्जड आणि या सेल्सला आपल्याला काय करता येतं, रिचार्ज करता येतं. काय करता येतं, रिचार्ज करता येतं. मोर इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी स्टोर्ड इन दीज सेल्स आणि या सेल्स मध्ये जास्ती इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करता येते. कुणाच्या तुलनेमध्ये, निकेल कॅडमियम सेलच्या तुलनेमध्ये. कुणाच्या तुलनेमध्ये, निकेल कॅडमियम सेलच्या तुलनेमध्ये. कोणत्या सेलमध्ये जास्ती स्टोअर करता येतं, लिथियम आयन सेल. कुठे वापरतात सांगा सर, कॉम्प्युटर मध्ये, सर लॅपटॉप मध्ये, कुठे सर स्मार्टफोन मध्ये. कुठे वापरतात, कुठे वापरतात, स्मार्टफोन मध्ये. कुठे वापरतात बेटा, स्मार्टफोन मध्ये. पुन्हा हे कनेक्टिंग सेल्स. कोणते सेल्स बेटा, चला पहा बेटा, समजून घ्या, घाई करू नका. कोणते सेल्स, कनेक्टिंग सेल्स. You must have seen more than one electric cells connected in an electrical circuit. तुम्ही अनेक वेळेस पाहिला असाल की एका इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये एकापेक्षा जास्ती सेल्स कनेक्ट केलेले असतात. एकापेक्षा जास्ती सेल्स कनेक्ट केलेले असतात. बघा, इन द ट्रान्झिस्टर रेडिओ बघितला का, जुने रेडिओ मोठे मोठे एकावर एक किती घालतात, 3 सेल. किंवा रात्री शेताला जायची बॅटरी असते बघा लांब, त्याच्यामध्ये मोठे मोठे सेल असतात बघा, एकाच्या पाठीमागे 3 सेल घालतात त्याच्यामध्ये. घालता का नाही. मग या ठिकाणी काय करतो आपण, कमीत कमी 2 ते 3 ड्राईव्ह सेल आपण त्याच्यामध्ये कनेक्ट करतो आणि जे कनेक्ट करतो एकाच्या पाठीमागे एक जे टाकतो ना त्याला म्हणतात सिरीज कॉम्बिनेशन. काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, सिरीज कॉम्बिनेशन. काय म्हणतात, सिरीज कॉम्बिनेशन. एकाच्या पाठीमागे एक जर असतील तर ते कोणता कॉम्बिनेशन आहे, सिरीज. द पर्पज ऑफ डुइंग दिस इज टू ऑब्टेन मोर पोटेन्शियल डिफरन्स. आणि ज्यावेळेस तर आपण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये ऍड करतो त्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स ऍड होतो. काय ऍड होतो, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, व्होल्टेज. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, काय ऍड होतो सांगा मग, व्होल्टेज. काय ऍड होतो, व्होल्टेज. काय ऍड होतो, व्होल्टेज. कधी, ज्यावेळेस त्याला आपण कशामध्ये कनेक्ट करतो, सिरीज मध्ये. कशामध्ये, कुणाला, ड्राय सेलला. कुणाला, ड्राय सेलला. कशामध्ये कनेक्ट केलो, सिरीज मध्ये. कशासाठी, आपल्याला जास्तीत जास्त काय मिळवायचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, व्होल्टेज. काय बेटा, व्होल्टेज. काय म्हणलं, व्होल्टेज मिळवायचं आहे. दॅट ऑफ द सिंगल सेल. एका सेल मध्ये जेवढी ताकद आहे त्याच्या तिप्पट चारपट मला ताकद मिळवायची आहे. म्हणजे मला काय करावं लागेल, त्याला सिरीज मध्ये कनेक्ट करावं लागेल. मग सर्वांचं काय होतंय, पोटेन्शियल डिफरन्स ऍड होते. काय होते, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, व्होल्टेज ऍड होतं. काय होतं बेटा, व्होल्टेज त्या ठिकाणी ऍड होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, हायर करंट मिळतं. काय मिळतं आपल्याला, therefore पोटेन्शियल डिफरन्स वाढला म्हणजे आपल्याला काय मिळतं, हायर करंट मिळतं. काय मिळतं, हायर करंट. इफ द सेल्स आर कनेक्टेड ऍज सीन इन द फिगर. आता खालच्या फिगर मध्ये द कनेक्शन ऑफ सेल इज नोन ऍज बॅटरी ऑफ द सेल. सांगितलं तुम्हाला, बॅटरी कधी म्हणायचं, 2 किंवा 2 पेक्षा जास्त सेल एकत्रित अटॅच केलेले असेल तर त्याला काय म्हणायचं, बॅटरी. काय म्हणतात, बॅटरी. काय म्हणतात त्याला, बॅटरी. The purpose of doing this is to obtain more potential difference than that of the single cell. Therefore, it is possible to obtain higher current. आपल्याला higher current मिळतं. If the cells are connected. आता 4.5 मध्ये जे काही डायग्राम दाखवली आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह बघा. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. वाय एक साइड कुठल्या साइडला आहे, पॉझिटिव्ह आणि दुसरा एंड कुठल्या साइडला आहे, निगेटिव्ह. दोन्ही सारखे आहेत का, नाही. दोन्ही सारखे आहेत का, नाही. मग ह्या ठिकाणी अशा वेळेस ज्यावेळेस ऍड करतो केल्यानंतर इन द सिरीज कनेक्शन. कशामध्ये बेटा, सिरीज कनेक्शन. एक सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल कुणाला कनेक्ट असतो, निगेटिव्ह टर्मिनलला. बघा आता, द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल. काय म्हणलं, द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेकंड सेल. इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेकंड सेल. हा पॉझिटिव्ह टर्मिनल कुणाला कनेक्ट केलेला आहे, निगेटिव्हला. एक काय करतो, वायरला आपण इकडून इकडे सोडतो आणि मध्ये कट करून मधल्या साईडला काय घेतो, बल्ब घेतो. म्हणजे कुणा टर्मिनलला पॉझिटिव्ह, दुसऱ्या कुणा साईडला निगेटिव्ह साईडला आपण त्या ठिकाणी, टर्मिनल म्हणजे काय, एंड पॉइंट. टर्मिनल म्हणजे काय, एंड पॉइंटला त्या ठिकाणी जोडत असतो. ठीक आहे. आणि पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेकंड. आता बघा, दुसऱ्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल कुणाचा बेटा, दुसऱ्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल. इकडे काय आहे, निगेटिव्ह. परत काय, पॉझिटिव्ह. परत काय, निगेटिव्ह. परत काय, पॉझिटिव्ह. परत काय, निगेटिव्ह. ह्याच्यामुळे काय होतं बेटा, प्रत्येकाचा पोटेन्शियल डिफरन्स काय आहे, 1 व्होल्ट आहे. किती आहे बेटा, मी 3 सेल ऍड केलो. किती ऍड केलो, मी काय म्हणलं, इफ द वन ड्राय सेल प्रोड्युसेस 1 व्होल्ट, इफ वन ड्राय सेल प्रोड्युसेस 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे.
बट आय हॅव कनेक्टेड देम इन सिरीज कॉम्बिनेशन. कशामध्ये बसलं? सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं म्हणलं? ऍडिशन. कुणाचं ऍडिशन? व्होल्टेज. मी 3 सेल टाकलं आणि प्रत्येकाचं व्होल्टेज किती आहे? 1 व्होल्ट. मला सांगा 3 मी केलं, तिघाचे ऍडिशन करा, किती व्होल्ट झालं? 3 ना, 1 1 1 3 झालं. 5 टाका, किती झालं? 5 व्होल्ट. 10 टाका, 15 टाका. पण बाळांनो, जर ह्याला पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जर कनेक्ट केलं, नीट आहे का? कशामध्ये? पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट केलं, व्होल्टेज ऍड होत नाही तर करंट ऍड होते. काय म्हणलं? पॅरलल मध्ये जर अटॅच केलो तर काय ऍड होते? करंट. काय ऍड होत नाही? व्होल्टेज. आता शिकला 10वीचा पिरियड चालू होता सोलार मध्ये. सोलार पॅनलचा टॉपिक हा आणि तो सेम आहे जवळपास. सिरीज मध्ये काय कनेक्ट करता? सर मला समजा माझा जो बल्ब आहे, बॅटरी समजा ते 2 व्होल्टचा बल्ब आहे, 2 वॅटचा बल्ब आहे. मला थोडी पॉवर लागेल का नाही बेटा? मी बारका जर समजा घड्याळचा सेल त्याला लावलं तर ते बल्ब ग्लो होईल का? नाही. मला काय लागेल? जास्ती मला व्होल्टेज लागणार आहे. म्हणजे जास्ती व्होल्टेज लागत असेल, समजा माझ्याकडे एकच सेल आहे, आता काय करू? फोन आहे, मला काय करावं लागेल? कधी कधी 2 नाही तर 3 सेल टाकावं लागेल. 3 सेल टाकलं का काय होते सांगा बरं का? मला सांगा, व्होल्टेज प्लस 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 वाढला का कमी झाला? वाढला. व्होल्टेज वाढला म्हणजे काय झालं? म्हणजे फ्लो ऑफ करंट सुद्धा काय होतो? म्हणजे ब्राईटनेस वाढते त्या ठिकाणी. ठीक आहे. मग एकाचा किती होता? 1 व्होल्ट. तर तिघाचा किती झालं सांगा? 3 व्होल्ट. किती झालं बेटा? 3 व्होल्ट. 4 असेल तर किती व्होल्ट होणार? 5 असेल तर? आता पहा, अशा प्रकारे पण काही टाकतात सेल अशा प्रकारे असतात. ठीक आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. त्याला कोणते सेल म्हणतात? कनेक्टिंग सेल्स. कोणते सेल्स? मी परत सांगतो सूचना. याला खरंच माझ्याकडे अभ्यास करायचा 3 क्लास बरं का. माझ्याकडे जे अभ्यास करणार पोरग नाही ना, ते टिकत नाही बरं का. सिरियसली टिकत नाही. मी सांगणार, ऑटोमॅटिक 5 महिने 6 महिने एखादी वर्षात निघून जाते माझ्याकडे. कारण माझ्याकडे ज्या ज्या खरंच मनातून इच्छा आहे की बाबा मला शिकायच्या म्हणूनच या, मी पुन्हा ठोकता. मी पहिला सांगतो, माझ्याकडे दयामय नाही बघा अभ्यासाच्या बाबतीत. नो कॉम्प्रोमाइज. तुम्हाला मनातून ज्यावेळेस वाटलं की मला आयुष्यात काहीतरी करायचं आहे बाबा, म्हणूनच सरकड जावं. नाहीतर उगा यायचं आहे दुसऱ्याकडे गेल्यावर उगा गेलो विचारणा कोणी घरपाठ बघ ना का, तसलं नाही. मी एकदाच काढतो बघा कडतं. आता तुमचं राहिलं सायन्सचं कडतं काढा. मॅथ तर तुमचं परफेक्ट करून घेतलं एकदम. आता सायन्सची बारी आहे तुमची. रोज एक धडा पाठांतराला देणार, रोज एक धडा. आणि त्याच गोलचे पण धडे करा, ते पण विचारून. पहिला पुस्तक पुन्हा बाकीच कळाले का? पहिला पुस्तक करायचं, पुन्हा एक्सरसाइज करायचं. पुस्तकात वळमध्ये अंडरलाईन करत व्यवस्थित वाचत, मोठ्यानं पाठांतर करायचं. घरी सुद्धा मोठ्यानं पाठ करायचं, न बघता लिहायचं. मोठ्यानं पाठ करायचं, न बघता लिहायचं. चला पुढे पहा. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय बेटा? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हे काय सांगा? सर्किट. हे काय? एक पेक्षा जास्त त्याच्यामध्ये सेल्स आहेत. त्याला काय म्हणतात? बॅटरी. काय म्हणतात? बॅटरी. हे काय झालं? प्लग की. काय झालंय? की म्हणजे चालू बंद करायचं. हे काय आहे? बल्ब. बल्ब काय आयडेंटिफाय करतो? फ्लो ऑफ करंट. फ्लो ऑफ ग्लो झाला म्हणजे काय फ्लो होऊ लागलाय? व्होल्टेज म्हणा, करंट त्याच्यातून फ्लो होत चाललेला आहे. बघा, take the inside a tray of used up matchbox, place a small magnet needle inside the tray. काटडबी घ्या, खुली काटडबी वापरलेली, त्याच्यामध्ये काय टाका म्हणले? निडल, सुई टाका. टाकलो? हा टाकलो. हा ठीक. नाउ टेक अ लॉंग कनेक्टिंग वायर अँड वाइंड इट अराउंड द ट्रे. आणि हे काटडबीच्या वरी काय गुंडाळायचं तुम्हाला? तार. काय गुंडाळायचं? कशाचा तार? तांब्याचा. कशाचा? कॉपर. कंप्लीट द इलेक्ट्रिक सर्किट बाय कनेक्टिंग इट. आता काय करायचं? अशा प्रकारे इलेक्ट्रिक सर्किट कनेक्ट करायचं. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये काय ते सांगा? वायर. हाला वायर. इलेक्ट्रिक सेल, ह्यालाच काय म्हणायचं? बॅटरी. 2 पेक्षा जास्त असेल तर काय म्हणतात? बॅटरी. काय आलं? प्लग की. आणि पुन्हा काय आलं? बल्ब. काय आलं? आलं का बघा? आलं. मार्क द पोझिशन ऑफ मॅग्नेटिक निडल. आता मधल्या साईडला जो मॅग्नेटिक निडल आहे त्याची पोझिशनला मार्क करा. मार्क म्हणजे नोंदून ठेवा. ठेवलो का नोंदून? हो म्हणा. ठेवलो का? टेक अ बार मॅग्नेट नियर द मॅग्नेटिक निडल. त्या मॅग्नेटिक निडलच्या जवळ काय करा? बार मॅग्नेट घ्या. बार मॅग्नेट म्हणजे काय? लांब असतो मॅग्नेट, माहितीये का? त्याला काय म्हणतात? मॅग्नेटचे प्रकार माहिती असतील. हॉर्सशू मॅग्नेट, बार मॅग्नेट वगैरे माहित असेल ना तुम्हाला. किंवा एक असतो राऊंडेड शेप्ड मॅग्नेट असतो. आणि कोणत्याही मॅग्नेटला किती पोल असतात? 2 पोल. एक असतो नॉर्थ पोल, दुसरा कोणता असतो? साऊथ पोल. मार्क द पोझिशन ऑफ मॅग्नेटिक निडल. टेक अ बार मॅग्नेट नियर टू द मॅग्नेटिक निडल. त्या मॅग्नेटच्या जवळ नियर टू द मॅग्नेटिक निडल. व्हॉट डू यू ऑब्झर्व? तुम्ही काय ऑब्झर्वेशन केलं?
कीप लुकिंग ऍट द निडल, त्या निडल कडे तुम्ही पहा. पाहिलं पाहिलं. अँड क्लोज द प्लग की. आता हे प्लग कीला चालू करा. क्लोज म्हणजे चालू केलं, क्लोज म्हणजे चालू केलं. तर आता काय होईल सांगा बरं का. द बल्ब विल लाईट अप. हा बल्ब काय होईल, चमकेल. चमकला हो, चमकला का हो. यू विल रिअलाइज दॅट द करंट हॅज स्टार्टेड फ्लोइंग. बल्ब चमकला म्हणजे काय फ्लो लागला. बल्ब चमकला म्हणजे काय फ्लो चालला बेटा सांगा बरं का. व्हेरी गुड. काय फ्लो होतं बेटा, करंट. काय फ्लो होतं, करंट त्या ठिकाणी फ्लो होत चालला. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का, नाही. डज द मॅग्नेटिक निडल चेंज इट्स पोझिशन. मॅग्नेटिक निडल त्याची पोझिशन चेंज करेल का, हो करणार म्हणजे करणार. का, कारण ह्याच्यातून करंट फ्लो होत असेल तर ह्याच्या बाजूला काय तयार होते, ह्याची मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड काय होते. आणि तो मॅग्नेट काय करतो, आपली पोझिशन चेंज करतो. का, ड्यू टू फ्लो ऑफ करंट. ड्यू टू यू नो दॅट अ मॅग्नेटिक निडल इज इंडीड अ मॅग्नेट. तुम्हाला माहिती आहे की मॅग्नेटिक निडल हा एक प्रकारचा काय आहे, मॅग्नेट आहे. यू हॅव सीन दॅट द मॅग्नेटिक निडल चेंजेस इट्स डायरेक्शन व्हेन अ बार मॅग्नेट इज टेकन नियर द मॅग्नेटिक निडल. एखाद्या मॅग्नेटिक निडलच्या जवळ जर तुम्ही बार मॅग्नेट घेऊन गेलात तर तो ऑटोमॅटिक त्याची काय चेंज करतो, पोझिशन. काय चेंज करतो, दोन मॅग्नेट एकमेकांच्या जवळ गेल्यावर काय करतात, हलतात का नाही, हलतात. त्या ठिकाणी ते पोझिशन चेंज करतात. Also, you have observed that the magnetic needle changes its direction when the current starts flowing in the circuit. तुम्ही त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन केला की मॅग्नेटिक निडल काय करत आहे, चेंज करत आहे. काय चेंज करतोय, डायरेक्शन. काय चेंज करतोय, कधी, ज्यावेळेस त्याच्यातून काय फ्लो चाललाय, करंट. काय फ्लो चाललाय, करंट. कशाच्या मधून, सर्किटच्या मधून. कशाच्या मधून. This means that magnetic field is created when an electric current flows in a wire. म्हणजे काय, ह्याचा अर्थ असा आहे की मॅग्नेटिक फील्ड ही क्रिएट होते. काय क्रिएट होते, मॅग्नेटिक फील्ड ही क्रिएट होते. कधी, ज्यावेळेस त्याच्यातून डॅश डॅश फ्लो होतो. करंट फ्लो झाल्यावर त्याच्या सभोवताली काय प्रोड्यूस होते, मॅग्नेटिक फील्ड. काय होते, मॅग्नेटिक फील्ड. नाव खूप महत्वाचं आहे, अंडरलाईन करून ठेवा. टॅब मध्ये पण करता येतं कलरच्या पेन. हान्स क्रिश्चियन ओरेस्टेड. नाव सांगा. हॅन्स क्रिश्चियन ओरेस्टेड मेड हिज ऑब्झर्वेशन फर्स्ट. 10वीला परत आहे तुम्हाला. हान्स क्रिश्चियन ओरेस्टेड यांनी पहिला हे ऑब्झर्वेशन केला. ब्रीफली वी कॅन से दॅट व्हेन एन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू अ वायर. ज्यावेळेस एखाद्या वायर मधून डॅश डॅश पास होतो, सांगा, करंट पास होतो, त्यावेळेस त्या वायराच्या सभोवताली काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड. समजा हे वायर, त्या वायरातून करंट गेला तर त्याच्या सभोवताली काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड. कधी कधी ऐकलं का बेटा, वायरच्या जवळ गेलं का वायर जवळ ओढून घेतोय किंवा दूर ढकलतो. हे काय, कारण ते स्वतःची काय तयार करतो, मॅग्नेटिक फील्ड. एखादी वस्तू जवळ आली तर एक तर पप्पी घेतो, नाही तर दूर ढकलून देतो. पप्पी म्हणजे अट्रॅक्ट करतो, नाही तर दूर ढकलून देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. दुसरी ऍक्टिव्हिटी बघा बेटा, हे आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक. काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. हे आहे सेल. हे काय, सेल. हे काय सांगा, वायर. हे काय आहे, वायर. वायर कशाच्या वरी गुंडाळलेले आहे, मोळ्याच्या वरी किंवा निडलच्या वरी गुंडाळलाय. मग त्याच्यामधून ज्यावेळेस गेला त्याच्यातून काय झालं, फ्लो ऑफ करंट. काय झालं, फ्लो ऑफ करंट. आणि हे जे निडल आहे ना काय होते, चिटकते. काय चिटकली, ड्यू टू इलेक्ट्रोमॅग्नेट. ड्यू टू, कारण स्वतःची काय तयार करतो, मॅग्नेटिक फील्ड. त्याला म्हणतात इंड्युस्ड करंट. कोणता करंट, एक मीटर लॉंग फ्लेक्सिबल कॉपर वायर. 1 मीटर लांबीचा फ्लेक्सिबल वायर घ्या. किती मीटर लांबीचा, 1 मीटर लांबीचा. त्याच्यावर रेजिस्टिव्ह कोटिंग असायला पाहिजे. सर रेजिस्टिव्ह कोटिंग म्हणजे काय, रेजिस्टिव्ह कोटिंग म्हटलं तर त्याचा म्हणजे दुसऱ्याशी संपर्क आला तर काही इम्पॅक्ट होणार नाही. म्हणजे त्याच्यावर काही ना काही कोटिंग असते. समजा हे वायर आहे, आता हे आपलं वायर आहे, त्या वायरावर काही ना काही कोटिंग आहे का नाही, हे बी काय झालं, रेजिस्टिव्ह कोटिंग. हे वरचं काय झालं, त्याच्या कव्हर आहे ना, त्याला काय म्हणतात, रेजिस्टिव्ह कोटिंगचा. घेतलो का, घेतलो, ठीक आहे. गुंडाळलो, कशाच्यावर गुंडाळायचं तुम्हाला सांगा बरं का. अँड वाईन टाईटली, गच्च गुंडाळायचं ऑन लॉंग आयर्न स्क्रू. लांब मोळ्याच्या वरी, लांब मोळ्याच्या वरी गुंडाळलो. काय, वायर. वायरवर काय आहे, रेजिस्टिव्ह कोटिंग. काय आहे, कनेक्ट द 2 एंड्स ऑफ द वायर. हा एक एंड कनेक्ट करा आणि हा एक एंड कनेक्ट करा. कशाला, इलेक्ट्रिक सेलला. कशाला, आणि दुसरा प्लग कीला. आणि कशाला, प्लग कीला. आणि कशाला बेटा, प्लग की. प्लग की काय बेटा, प्लग की. Keep 2 to 4 either small nails near the screw. आणि ह्या मोळ्याच्या जवळ काय करा, छोटे छोटे नेल्स जे टाचणे असतात त्या मोळ्याच्या जवळ ठेवा. बोलो. It will be noticed that the pins or nails have stuck to the tip of the screw. म्हणजे पुन्हा काय होतात, हे कशाला चिटकतात, ह्या स्क्रूच्या एंडला. कशाला, स्क्रूच्या टिपला किंवा एंडला चिटकतात. Will the pins nails continue to stick when the plug is opened.
आता मी काय केलं, प्लग केला, ओपन केलं म्हणजे मी पॉवर सप्लाय बंद केला. आता पॉवर सप्लाय बंद केल्यावर ते चिटकून राहतील का खाली पडतील? खाली पडतील. का? कारण जे काही मॅग्नेटिक फील्ड तयार झाली आता ते काय होणार? निघून जाणार. का? कारण तिथं फ्लो ऑफ करंट आहे का? नाही. फ्लो ऑफ करंट झालं तर काय तयार होते? स्वतःची मॅग्नेटिक फील्ड. आणि ते मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे ते कुणाला ओढून घेतात? नेल्सला. कुणाला? व्हेरी गुड. When the electric current flows in the wire, ज्यावेळेस त्या वायरातून काय फ्लो होतो? इलेक्ट्रिक करंट. ज्यावेळेस त्या वायरातून डॅश डॅश फ्लो होतो इलेक्ट्रिक करंट, त्यावेळेस मॅग्नेटिझम इज प्रोड्युस्ड इन द कॉइल. त्या कॉइल मध्ये कोणती प्रॉपर्टी येते? मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम म्हणजे काय? चुंबकत्व. मॅग्नेटिझम म्हणजे काय? चुंबकत्वाची प्रॉपर्टी येते. चुंबक काय करतो बेटा? जे काही मॅग्नेटिक सबस्टन्स आहे त्याला आपल्याकडे काय करतो? अट्रॅक्ट करतो. काय करतो? अट्रॅक्ट करतो. अशी प्रॉपर्टी कशामध्ये येते? त्या स्क्रू मध्ये येते. कशामध्ये? कोणता स्क्रू? ज्याच्यावर आपण काय गुंडाळलेलं आहे? कॉपर वायर. आणि त्या कॉपर वायरच्या वरी काय आहे? रेजिस्टिव्ह कोटिंग. वायरची लांबी किती आहे? 1 मीटर. वायरची लांबी किती आहे? आणि दुसरे काय घेतलं आपण? स्मॉल निडल्स किंवा आपण काय केलं? नेल्स घेतले. काय घेतले? आणि फ्लो ऑफ करंट ज्यावेळेस जातो त्यावेळेस ती निडल्स काय होतात? टिपला चिटकतात. स्टिक टू द टिप. स्टिक टू द. बट when we cut off power supply, what happens? Then the tip, then the nails falls down. खाली पडतात. काय चिटकतात? पडतात. काय होतात? पडतात. आणि कोणती प्रॉपर्टी आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. कोणती प्रॉपर्टी आहे? When the electric current flows in the wire, ज्यावेळेस त्या वायरातून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो, मॅग्नेटिझम इज प्रोड्युस्ड इन द कॉइल अराउंड द स्क्रू. आणि ह्या ठिकाणी काय होतं की जे कॉइल आपण स्क्रूच्या वरी गुंडाळलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डॅश डॅश प्रॉपर्टी निर्माण होते. मॅग्नेटिझम. कोणती प्रॉपर्टी? बिकॉज ऑफ दॅट द स्क्रू ऑल्सो अटेन्स मॅग्नेटिझम. आणि त्याच्यामुळे त्या स्क्रू मध्ये सुद्धा एक डॅश डॅश प्रॉपर्टी येते. मॅग्नेटिझम. आणि तुम्ही बघितलं असाल पकड असतात, पकड काय म्हणतात, स्क्रू ड्रायव्हर आपले सिंपल असतात म्हणजे लोखंडाचे असतात तरी सुद्धा ते चिटकतात. बघा, बघितलं का? म्हणजे प्रॉपर्टी कशामुळे आली? ते फ्लो करंटमुळे. त्याच्यामुळे ते प्रॉपर्टी आणतात. कोणती प्रॉपर्टी आणतात? मॅग्नेटिझम. कोणती प्रॉपर्टी आणतात? मॅग्नेटिझम. कोणती प्रॉपर्टी आणतात सांगा? व्हेरी गुड. परत सांगा. कोणती प्रॉपर्टी आणतात? शाबाश. As soon as the current is stopped, करंट थांबला, मॅग्नेटिझम काय होतं? व्हॅनिश म्हणजे गायब होते. व्हॅनिश म्हणजे गायब होणे. द सिस्टीम ऑफ कॉइल अँड स्क्रू इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेट. ही जी सिस्टीम आहे कशाची सिस्टीम? कॉइल आणि स्क्रूची. कशाची बेटा? कॉइल आणि स्क्रूची. याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेट. याला काय म्हणतात? ते 6वी मध्ये शिकलेलं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर कशासाठी करतात? स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी. कशासाठी? To produce strong magnetic field. To produce strong magnetic field for scientific research. For to produce strong magnetic field for scientific research. एकदा वाचून घ्या बेटा. शांत, रिलॅक्स. मोठ्यानं वाचा. मोठ्यानं वाचा. तुमचं मोठ्यानं वाचा. आपल्या आपल्या टॅब मध्ये काढा सर्वांनी. चला काढा लवकर. मोठ्यानं वाचा.
लवकर लास्ट टॉपिक आहे काय बेटा? टन वाजतं बघा, माहिती का? इलेक्ट्रिक शाळेमध्ये असतं बघा, भर केलं का लगेच भरावं असतं, इलेक्ट्रिक बिल. त्याच्यामध्ये काय काय पहिला बघून घ्या बेटा. तो काय घंटी वाजते का? ट्विन 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 हे झाला तुमचा बेल. टन वाजायचं, हे मोटर वाजते, ते वाजायचं स्ट्रायकर. याला काय म्हणतात? स्ट्रायकर. हे मधल्या साईडला बघा, हे मधल्या साईडला काय लोखंडाची वस्तू आहे, याच्यावर वायर गुंडाळलेला आहे. कशाचा वायर असते? कॉपरचा वायर. त्याच्यावर काय असते? रेजिस्टिव्ह कोटिंग. काय असते? हे अशा प्रकारे इकडून इकडे जोडलेलं आहे. इथं काय? प्लग की. त्याला जोडल्यानंतर काय होतं? फ्लॉ करंट स्टार्ट होतो. काय होतं? आणि हे काय आहे? सेल. हे काय आहे? सेल. आणि हे काय सांगा इथं? कॉन्टॅक्ट स्क्रू. काय बेटा इथं? काय? कॉन्टॅक्ट स्क्रू. काय दाबतात नाही, दाबल्यानंतर काय होतं? हे दाबलो, हे दाबल्यानंतर काय होतं? पुढची मेकॅनिझम चालू होते, बरोबर आहे? दाबल्यानंतर काय होतं? ह्याला अटॅच होतो. त्याला अटॅच झाल्यानंतर काय तयार होतं सांगा बरं का? स्वतःची मॅग्नेटिक फील्ड. काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड. चला पाहूया. Many of you must have seen the simple electric doorbell. घरातलं माहिती आहे का? डोरबेल आपल्या घराला असते. Open such a bell which is out of the order. जे टाकून दिलेला आहे, आउट ऑफ ऑर्डर आहे, त्याला उघडा. Depict a bell with its outer cover removed. तर त्याचा पहिला बाहेरचा कव्हर काढा. काढलो का? हा, काढलो. We see that there is an electromagnet inside. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? इलेक्ट्रोमॅग्नेट. काय दिसतंय तुम्हाला का? असं इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय? ज्याच्यावर काय गुंडाळलेलं आहे? एखाद्या वस्तूवर काय गुंडाळलेलं आहे? कॉपर वायर गुंडाळलेलं आहे. त्याला काय म्हणायचं? पण इलेक्ट्रोमॅग्नेट. गुंडाळलेला आहे. हो म्हणा, आहे का? लेट अस अंडरस्टँड द वर्किंग ऑफ बेल. पाहूया. अ कॉपर वायर इज वूंड अराउंड अन आयर्न पीस. हे कशाचं पीस आहे? लोखंडाचं. याच्यावर काय गुंडाळलेलं आहे सांगा? व्हेरी गुड. काय गुंडाळलेलं आहे? कॉपर वायर. द कॉइल ऍक्ट ऍज अन इलेक्ट्रोमॅग्नेट. आणि ह्याच्यातला जो कॉइल आहे, काय बेटा? ह्याच्यातला जो कॉइल आहे, काय म्हणलं? ह्याच्यातला जो कॉइल आहे, हा कॉइल काय काम करतो? इलेक्ट्रोमॅग्नेट. काय काम करतो? इलेक्ट्रोमॅग्नेट. And electric बघा, this coil act as an electromagnet. This coil act as a electromagnet. हा जो कॉइल गुंडाळलेला आहे, काय म्हणून काम करतो? इलेक्ट्रोमॅग्नेट. And iron strip. Iron strip म्हणजे काय? लोखंडाची पट्टी. Iron strip म्हणजे काय? लोखंडाची पट्टी. Along with the striker is fitted near the electromagnet. बघा, हे कशाची पट्टी आहे? लोखंडाची पट्टी. आणि कुठे बसवलेली आहे? हे सुद्धा काय? लोखंडाची पट्टी आहे. कशाच्या जवळ आहे सांगा बरं का? स्ट्रायकर. कशाच्या जवळ आहे? Yes, near to the electromagnet. A contact screw is in touch with strip. आता कॉन्टॅक्ट स्क्रू जो आहे, कोणता स्क्रू? कॉन्टॅक्ट स्क्रू. हा कुणाच्या संपर्कात आहे? स्ट्रिपच्या. कुणाच्या संपर्कात आहे? आयर्न स्ट्रिप. कुणाच्या संपर्कात आहे? आयर्न स्ट्रिपच्या संपर्कात आहे. द इलेक्ट्रिक सर्किट इज कनेक्टेड ॲज शोन इन द फिगर. अशा प्रकारे काय जोडला आपण? इलेक्ट्रिक सर्किट. काय जोडला आपण? इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किट जोडलं तर काय फ्लो होतो त्याच्यातून? व्हेरी गुड. मग करंट फ्लो झाला तर स्क्रू हा कुणाच्या संपर्कात येतो? पट्टीच्या. कोण? स्क्रू. बघा नीटा, कोण बेटा? स्क्रू. कोण म्हणलं? हा झाला स्क्रू. ह्याला दाबलो का रे? हा कुणाच्या संपर्कात आला? पट्टीच्या. कशाची पट्टी आहे? आयर्न स्ट्रिप. कशाची पट्टी आहे? आयर्न. ह्याला दाबलो का? दाबल्यावर तो कुणाच्या संपर्कात आला? आयर्न स्ट्रिपच्या पट्टीत. तो काही लांब आहे की नाही बघा, आयर्न स्ट्रिप आहे का? आणि हे पुढचा जो गोल आहे काय म्हणतात? स्ट्रायकर. काय म्हणतात?
अँड हेज द कॉईल बिकम्स अ मॅग्नेट. आता ह्याच्या संपर्कात आला म्हणजे याच्यामध्ये काय तयार झाली, मॅग्नेटिक फील्ड. काय तयार झाली, मॅग्नेटिक फील्ड जर झाली तर तो काय करतो माहितीये का, कॉईल काय तयार होतो, मॅग्नेट. कॉईल काय होतो, मॅग्नेट. आणि तो अट्रॅक्ट करतो. कुणाला अट्रॅक्ट करतो, आयर्न स्ट्रिपला. कुणाला अट्रॅक्ट करतो, म्हणजे हे काय करतो, ह्याला अट्रॅक्ट करतो. कोण, हे आयर्न स्ट्रिप जे आहे त्याला कोण वळतं, कॉईल. कोण, कॉईल टुवर्ड्स इट, स्वतःकडे. Therefore the striker hits the gong. आणि हा स्ट्रायकर कुणाला वळतो, हा इकडे आला ना, इकडे आला म्हणजे कुणाला धडकतो, त्याला काय म्हणतात, बेल. काय म्हणतात त्याला, बेलला धडकतो. अँड डॅश डॅश इज क्रिएटेड. काय क्रिएट होतो, साऊंड क्रिएट होतो. हाऊएव्हर ऍट द सेम टाइम, त्याच वेळेस कॉन्टॅक्ट स्क्रू लुजेस द कॉन्टॅक्ट. बघा आता कोणता स्क्रू बेटा, हे झाला कॉन्टॅक्ट स्क्रू. लुजेस कॉन्टॅक्ट विथ स्ट्रिप. लुजेस हा कुणाशी संपर्क तोडतो सांगा, कॉन्टॅक्ट स्ट्रिपशी संबंध तोडतो. तोडला का, आणि काय होतो, त्याच्यातला करंट फ्लो हो काय होतो, आता ऑटोमॅटिक स्टॉप होतो. आणि जर करंट फ्लो स्टॉप झालं तर मला सांगा बेटा, घंटी वाजल का, वाजते, नाही वाजत त्या ठिकाणी. अशा सिच्युएशन मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट काय करतात, ज्यावेळेस त्याच्यातून थांबतं त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेट तिची काय यूज करतात, मॅग्नेटिझम प्रॉपर्टी. मॅग्नेटिझम प्रॉपर्टी काय करते, स्वतःभोवती काय प्रोड्यूस करते, मॅग्नेटिक फील्ड. काय प्रोड्यूस करते, अँड द आयर्न स्ट्रिप मूव्स बॅक. आणि ह्या आयर्नची पट्टी कुठे येते, पाठीमागे येते. अँड कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द स्क्रू. आणि कुणाच्या संपर्कात येते, पुन्हा स्क्रूच्या. पाठीमागे आली ना, कुणाच्या संपर्कात आली सांगा, स्क्रूच्या. पुन्हा पहिला कुठे गेली, याला चिपकी होती, आता कुठे आली, स्क्रूच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली. का, कारण फ्लो ऑफ करंट काय झालाय, स्टॉप. काय झालाय, स्टॉप. आणि करंट फ्लो स्टॉप झाल्यामुळे त्यांची कोणती प्रॉपर्टी नाहीशी झाल्या, मॅग्नेटिझम. कोणती प्रॉपर्टी, द इलेक्ट्रिक करंट इज देन इमिडिएटली रिस्टोर्ड. आणि जो इलेक्ट्रिक करंट आहे तो तात्काळ रिस्टोर केला जातो, परत त्याच्यामध्ये येतो. आणि परत परत घंटी काय होते, चालू बंद चालू बंद चालू बंद होत असते. आणि त्या ठिकाणी जो काय हिट्स द गॉंग, ह्याला काय म्हणतात, गॉंगला हिट करते. बाय अबो प्रोसेस दिस ऍक्शन रिपीट्स इटसेल्फ अँड द बेल रिंग्स. आणि ऍक्शनची पुनरावृत्ती होत असते. आणि पुन्हा काय वाजतो, बार बार बेल. काय वाजतो सांगा बरं का, काय वाजतो सांगा, बेल वाजतो. काय वाजतो, एक सेकंड, एक मिनिट वाचा, बघतो बघतो व्हिडिओ वगैरे असलं तर दाखवल मी तुम्हाला, युट्यूबला बघतो. Through which electric current is flowing. Is an electromagnet.
because there's a magnetic field around it. However, we can make the magnet strong by wrapping the wire around a piece of iron such as an iron nail. Even if the current is the same in both cases, this one will result in a stronger magnetic field. Now there are some factors on which the strength of the electromagnet depends. The current flowing in the wire is one of them. If we increase the flow of the current in the wire, the strength of the magnetic field of this electromagnet will also increase. Is there any other way? Yes, there is. Another way to increase the strength of this magnetic field is by increasing the number of turns of the wire around the nail. जेवढं वायरचं More टप्पा the वाढेल number तेवढं of मॅग्नेटिक turns, फील्ड काय होते stronger वाढते the आहे. magnetic field will be. We will learn about these factors in much more detail in our higher grade. In this video, we will see a few applications of electromagnet. So where do we use them? You must have seen large machines used to lift up cars. असे गाड्या उचलायचं They म्हणजे have an electromagnet in them. This electromagnet is so strong that it can lift the whole weight of the car. Electromagnets are also used to separate metal objects from a pile of junk. Now, what if I tell you that they are used in the fastest trains around the world? Yes, the Shanghai Maglev train is touted as the world's fastest train, and it works on the concept of electromagnetism. शांघाय मॅग्नेट. Let's understand the use of electromagnets in simple devices such as electric bells. Yes, most of the bells we see nowadays are electric bells. Here's a very simplistic diagram of an electric bell. आपल्या डायग्राम आहे बघा. This is the inner structure of the bell. Let me first tell you the names of the basic components. This is a push switch, which is nothing but the switch we press when we ring the bell. This is a coil of wire wound around an iron piece. There could be two coils of wire wound around an iron piece as well. Remember, we've just drawn a simplistic version of the actual circuit. So it will act as an electromagnet when the electric current flows through the circuit. This is a battery and this is a striker which strikes this gong. That's when we hear the sound. So we can see that this is a circuit that can be formed. हे काय इलेक्ट्रिक सर्किट. It's not complete. Why is it not complete? Well, we haven't pressed the switch yet. When we push the button, the circuit gets completed and the current flows from the positive to the negative terminal. कुठून कुठे जातो But पॉझिटिव्ह. when the current flows through the coil, it becomes an electromagnet. This electromagnet then attracts this soft iron towards it. And in the process, the striker strikes the gong and the sound is produced. But notice what happens when the striker hits the gong? As soon as the soft iron is shifted away from its original spot, the circuit breaks. It no longer connects this wire with the terminal of the battery. थांबला. And when the circuit breaks, the current stops flowing. So this electromagnet gets demagnetized, after which the soft iron goes back to its start पुढे position. जातो मागे. This process will continue until the switch is open again. As soon as we release the push button, the circuit breaks and the bell stops हे ringing. बटन बंद केलं. That's the basic idea of how an electric bell works. आलं का लक्षामध्ये तुमच्या? अशा प्रकारे काय काम करते इलेक्ट्रिक बेल. काय काम करते इलेक्ट्रिक बेल. चला आता सर्वांनी जेवढं शिकवलंय तेवढं टॉपिक मोठ्या मोठ्याने